श्री स्वामी समर्थ. श्रावण महिन्यामध्ये येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमीचा सण आणि यंदा श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आलेले आहे. या दिवशी काही पदार्थ खाणे हे आपल्याला कटाक्षाने टाळायचे आहे. नागपंचमीचा सण हा आपण मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये येणारा प्रत्येक सण, प्रत्येक परंपरा, उत्सव आपल्याला काहीतरी शिकवण देत असतात. आपल्या धर्मामध्ये प्रत्येक सणाला वेगळे असे महत्त्व आहे आणि प्रत्येक सणाची वेगळी श्रद्धा आहे. प्रत्येक सण साजरा करण्याची पद्धत ही वेगवेगळ्या प्रांतानुसार, भागानुसार थोडीफार वेगवेगळी असते. नागपंचमीच्या दिवशी आपण नागांची विशेष रूपाने पूजा करत असतो आणि यंदा श्रावणी सोमवारीच नागपंचमी आलेली आहे. अत्यंत दुर्मिळ असा हा योग जुळून आलेला आहे. परंतु या दिवशी आपल्याला काही पदार्थ हे चुकूनही खायचे नाहीत. अन्यथा आपण केलेल्या पूजेचे आपल्याला कोणतेही फळ मिळणार नाही, उलट आपल्याला त्याचे दुष्परिणामच प्राप्त होतील. कोणते पदार्थ नागपंचमीच्या दिवशी आपल्याला चुकूनही खायचे नाहीत याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि हाईप सुद्धा नक्की द्या. श्रावण शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते. या दिवशी नागदेवतेची पूजा करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. हिंदू परंपरेत नागांना भगवान शिव, भगवान विष्णू आणि पृथ्वीशी संबंधित पवित्र प्रतीक मानले जाते. भगवान शिवाच्या गळ्यातील नाग, भगवान विष्णूंची शेष नागावरील शयनमुद्रा आणि श्रीकृष्णांशी संबंधित कालिया मर्दनाची कथा यामुळे नागपूजेला विशेष धार्मिक स्थान प्राप्त झालेले आहे. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने घरामध्ये सुख शांती राहते अशी धार्मिक श्रद्धा आहे. नागदेवता ही भूमी, पर्जन्य आणि निसर्गाशी संबंधित शक्तीचे प्रतीक मानली जाते. शेतीप्रधान संस्कृतीमध्ये सापांचे महत्त्व हेच देखील मोठे आहे. त्यामुळे नागपंचमी हा निसर्गाविषयी आदर व्यक्त करण्याचा सण म्हणूनही साजरा केला जातो. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावेत. त्यानंतर नागदेवतेची पूजा करावी. ग्रामीण भागामध्ये या दिवशी वारुळाची पूजा केली जाते. आपण नागदेवतेचं चित्र काढून नाग, नागिन, त्यांची पिल्ले यांचे चित्र रेखाटून त्याची सुद्धा पूजा करू शकतो. पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आलेले आहे. त्यामुळे या दिवशी बरेचसे शिवभक्त श्रावणी सोमवाराचा उपवास करत असतात. जे उपवास करणार आहेत तर त्यांनी उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास करायचा आहे. उपवास करणाऱ्या व्यक्तींनी या उपवासाला चुकूनही वरी म्हणजे जी भगर आहे तर ती खायची नाही. वरीचा भात असेल, वरीचे पदार्थ असतील तर ते खाणे कटाक्षाने टाळायचे आहे, कारण महादेवांच्या उपवासाला वरी चालत नाही. त्याचप्रमाणे आपण जरी उपवास करत असलो तरी सुद्धा जांभूळ, फणस ही जी फळे आहेत तर ती उपवासाला चालत नाहीत, त्यामुळे ती खायची नाहीत. कोणाचेही उष्टे पदार्थ खायचे नाहीत. अगदी लहान बाळ असेल तरी सुद्धा त्याचे उष्टे खायचे नाही. आपले उष्टे कोणालाही द्यायचे नाही. आपण करत असलेल्या व्रताचे, उपवासाचे आपल्याला पावित्र्य राखायचे आहे. त्यामुळे जरी आपण या दिवशी उपवास करणार असलो तरी सुद्धा आपल्याला काही जे पदार्थ आहेत तर ते खाणे मात्र कटाक्षाने टाळायचे आहे. पॅक केलेले जे ज्यूस आहेत तर ते घ्यायचे नाहीत. आता ज्या व्यक्ती उपवास करणार नाहीत तर त्यांनी काय करावे? ज्या व्यक्तींचा उपवास नाही तर त्यांनी नागपंचमीच्या दिवशी मांसाहार करू नये, मद्यपान करू नये. आपण जे अन्न खातो त्याचा आपल्या स्वभावावरती, आपल्या प्रकृतीवरती आणि आपल्या मनावरती परिणाम होत असतो. त्यामुळे या दिवशी आपला आहार आणि आचरण हे सात्विक असावे. आपण या दिवशी मांसाहार केल्यामुळे आपल्यातील नकारात्मकता वाढते आणि आपल्याला त्याचे अशुभ परिणाम प्राप्त होतात. त्यामुळे मांसाहार हे आपल्याला कटाक्षाने टाळायचे आहे. मांस, अंडी, चिकन असेल, मटण असेल, मासे असतील तर कोणत्याही प्रकारचा मांसाहार आपल्याला या नागपंचमीच्या दिवशी म्हणजेच पहिल्या श्रावणी सोमवारी अजिबात करायचा नाही. तसं पाहायला गेलं तर 99% लोक श्रावण महिना पाळत असतात, म्हणजे श्रावण महिन्यामध्ये पूर्णपणे मांसाहार वर्ज्य केला जातो. तसेच या दिवशी आपल्याला गरम पदार्थ जे आहेत तर ते खायचे नाहीत. जरी आपण उपवास करणार असलो तरी सुद्धा या दिवशी नागपंचमी आहे, त्यामुळे नागपंचमीला गरम पदार्थ खाल्ले जात नाहीत. त्यामुळे आपल्याला गरम चहा पिणे किंवा गरम खिचडी खाणे किंवा इतर उपवासाचे गरम पदार्थ खाणे तर हे टाळायचं आहे. या दिवशी चुलीवरती तवा ठेवला जात नाही. तसेच लोखंडी भांड्यामध्ये अन्न शिजवलं जात नाही. आपल्याला शक्य झाल्यास आपल्याला हे नियम पाळायचे आहेत. आपल्याला लोखंडी भांड्यामध्ये अन्न शिजवायचं नाही. त्याचप्रमाणे या दिवशी विळीने, चाकूने काहीही चिरू नये. आपण जरी फळे खाऊन उपवास करणार असलो तरी सुद्धा जी काही फळे आहेत तर ती आपल्याला या दिवशी चिरून खाणे हे टाळायचे आहे. तळण तळू नये. त्यामुळे उपवासासाठी जर आपण वेफर्स वगैरे किंवा साबुदाण्याचे पापड वगैरे जर तळण
करून खाण्याचा विचार करत असलो तर आपल्याला हे तळण जे आहे तर ते तळायचं नाही, कारण नागपंचमीच्या दिवशी तळण जे आहे तर ते तळले जात नाही. या दिवशी आपल्याला थंड पदार्थ खायचे असतात. म्हणजे जे काही आपण जेवण बनवतो तर हे जेवण थंड करून खायचे असते. आता काही भागांमध्ये या प्रथा परंपरा पाळल्या जात नाहीत, परंतु काही भागामध्ये अजूनही या दिवशी उकडलेले जे पदार्थ आहेत तर ते खाल्ले जातात. चुलीवरती किंवा गॅसवरती तवा जो आहे तर तो ठेवला जात नाही. जे नियम पाळणे आपल्याला शक्य आहे तर ते आपल्याला या दिवशी अवश्य पाळायचे आहेत. या दिवशी कांदा लसूण जो आहे तर तो वर्ज्य करायचा आहे. श्रावणी सोमवार सोडण्यासाठी आपण ज्या काही भाज्या बनवतो यामध्ये कांदा लसणाचा वापर करायचा नाही. आणि ज्यांचा उपवास नाही तर अशा व्यक्तींनी सुद्धा नागपंचमी असल्यामुळे या दिवशी कांदा लसूण जो आहे तर तो अवश्य वर्ज्य करावा. या दिवशी आपल्याला एके ठिकाणी चमच्याभर कच्चे दूध जे आहे तर ते सुद्धा अर्पण करायचं आहे. दूध हे कच्चे असावे. पॅकेटमधील किंवा उकळलेलं दूध आपल्याला घ्यायचं नाही. कालसर्प दोष हा नष्ट होण्यासाठी आपल्याला हे दूध जे आहे तर ते अर्पण करायचं आहे. खास करून ज्यांना कालसर्प दोष आहे तर अशा व्यक्तींनी आवर्जून नागपंचमीच्या दिवशी हे दूध जे आहे तर ते अर्पण करायचे आहे. या दिवशी आपल्याला नागदेवांची पूजा करायची आहे, महादेवांची सुद्धा पूजा करायची आहे आणि आपल्याला शिवपिंडीवरती 11 चमचे दूध जे आहे तर ते अर्पण करायचे आहे. यामुळे कालसर्प दोष जो आहे तर तो नष्ट होतो.